चेंबूर वृक्ष दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरून काल मुंबई महानगरपालिकेत जोरदार वाद पेटला। सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आलाय। चौकशी अहवाल थेट माध्यमांसमोर कसा काय गेला असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। चौकशी अहवालावरती सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामुळे मासिक सभेच्या कामकाजात चेंबूरच्या दुर्घटना अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडावा अशी विरोधकांची मागणी होती, पण महापौर रितू तावडे यांनी आधी नियमित कामकाज चालवण्याचा निर्णय घेतला। सत्ताधाऱ्यांना कोणत्याही दुर्घटनेपेक्षा पैसे कमावणं महत्त्वाचं वाटतं असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला आणि त्यानंतरही विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन केलं। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना त्यांच्या दालनाबाहेर विरोधकांनी घेराव घातला। तसंच महासभेच्या अजेंड्याची प्रत फाडून महापौर कार्यालयासमोर फेकण्यात आली। महापौरांचं पण मला काही कळत नाही, या दुर्योधनचं ऐकतात की अजून कुठला संजय विंजय माहिती नाही। त्यामुळे मला वाटतं संवेदनशील जी होती विषयाची त्याची धारच बोथट करून टाकली आणि प्रशासनावर काही चाबूक दिसला नाही। तिथे अर्जंट बिझनेस दिसला। तिथे स्थायी समितीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरांचे जे नियम पास झाले, जे स्थायी समितीमध्ये काही सदस्य बसून पास करतात ते सगळ्या सदस्यांना माहिती नसतं आणि त्याच्यासाठी पण आवाज उठवला तर तोही आम्हाला उठवू दिला नाही। तुम्ही आग्रकम मागितला आहे, त्या आग्रकमाच्या नंतर तुम्ही रोलिंग देवना बिना तुम्ही पुढचा मुद्दा घेऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही विचारलो त्यांना की MS तुम्ही आन्सर करा, जवाब द्या की खरोखर महापौर खरा आहे, बरोबर आहे की आम्ही बरोबर आहे। त्या याने MSने आमच्यावर बघितलं पण नाही आणि ते गप्प झाले आणि विषय ते पुढे झाला। म्हणजे आज विरोधकांनी सत्ता पक्षाच्या अर्जंट बिझनेसच्या विषयावर त्यांना पराजित केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊयात। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ईशान, चेंबूरमधल्या दुर्घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काय वाद पाहायला मिळाला, कसं राजकारण सुरू आहे त्यावर? प्रज्ञा, नक्कीच काल महासभा होती। या महासभेमध्ये चेंबूरच्या अहवालावरती चर्चा होणं हे अपेक्षित होतं आणि असं विरोधकांकडून देखील सुरुवातीला सांगण्यात आलं की तुम्ही सुरुवातीला चेंबूरच्या घटनेवरती चर्चा घडवून आणा, कारण की जो अहवाल आला आहे हा संपूर्ण मुंबईकरांना अमान्य आहे, त्यामुळे यावरती चर्चा होणं महत्त्वाचं आहे। पण महापौरांनी थेट अर्जंट बिझनेस हा आणला, त्यामध्ये अनेक विषयांचे प्रस्ताव आणले होते आणि ते पारित करायचं देखील त्यांनी समोर आणलं होतं। पण यासाठी 2/3 मेजॉरिटी ही पारित करण्यासाठी पाहिजे असते, पण ती नव्हती। त्यामुळे कुठेतरी ती पारित न होता विरोधकांकडून पोलची मागणी केली आणि ज्यावेळेस पोलची मागणी केली त्यावेळेस अर्जंट बिझनेस हा तात्काळ थांबवण्यात आला आणि त्यानंतर महापौरांकडून सांगण्यात आलं की चेंबूर घटनेवरती आता आपण चर्चा करू। त्यावरती विरोधकांनी आक्षेप घेतला, विरोधकांनी तिकडे जाब विचारला, MSच्या दालनाबाहेर आंदोलनं केली, त्यासोबत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना घेराव घातला, त्यासोबत महापौर कार्यालयाबाहेर थेट प्रत फाडून विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी टाकले। त्यामुळे काल महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गदारोळ झाला। पण प्रश्न असा उपस्थित होतो की चेंबूरसारखी घटनेवरती चर्चा होणं हे अपेक्षित होतं। चेंबूरची घटनाचा जो अहवाल आला तो कोणालाच मान्य नाहीये असं देखील सांगण्यात येतंय, त्यामुळे यावरती चर्चा होणं ही अपेक्षित होती। पण यावरती चर्चा न होता ही थेट अर्जंट बिझनेस आणल्यामुळे काल विरोधक हे आक्रमक झाले। त्यामुळे आता विरोधक यापुढचं काय पाऊल उचलतात हे बघणं महत्त्वाचं राहील। पण जी चेंबूरची घटना होती ती अत्यंत दुर्दैवी होती। यावरती सुरुवातीला महानगरपालिकेमध्ये चर्चा होणं हे महत्त्वाचं होतं। ती चर्चा न घडता डायरेक्ट अर्जंट बिझनेसचा प्रस्ताव आला आणि अर्जंट बिझनेसमध्ये जे प्रस्ताव होते त्यासाठी 2/3 मेजॉरिटी लागते आणि हे 2/3 मेजॉरिटीसाठी थेट विरोधकांकडून पोल मागण्यात आला। जर पोल 2/3 मेजॉरिटी असला असता तरच सहमत झाला असता, हे सत्ताधाऱ्यांना समजलं। त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे 2/3 मेजॉरिटी ही नव्हती, यामुळे थेट अर्जंट बिझनेस होता तो थांबवण्यात आला आणि चेंबूरची याच्यावर चर्चा घडवण्यात आली। पण त्यावेळीसच विरोधकांनी कुठेतरी बहिष्कार टाकला आणि विरोधकांकडून सांगण्यात येते की चेंबूरच्या घटनेचा जो अहवाल होता त्यावरती चर्चा ही प्रथम घ्यायला पाहिजे होती, किंवा जो अर्जंट बिझनेस होता तो त्या चेंबूरच्या संपूर्ण अहवालाच्या चर्चेनंतर तुम्ही घ्यायला पाहिजे होता। महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे